आज आपण पाहणार आहोत दिवाळीच्या फराळातील एक पदार्थ, जो सर्वांचा आवडता गोड शंकरपाळी। त्याकरिता लागणारं साहित्य आहे 4 कप मैदा, 3/4 कप पिठी साखर, अर्धा कप तूप, म्हणजे इथे मी वनस्पती तूप वापरलेलं आहे, अर्धा कप दूध आणि तळण्याकरिता तेल। आता आपण हे भिजवून घेणार आहे। त्याकरिता आपण गॅस एकदम कमी याच्यावर ठेवायचा आहे आणि दुधामध्येच आपण वनस्पती तूप पण टाकून देणार आहोत। त्याच्यामध्येच आपण साखर टाकणार आहोत आणि बस अगदी साखर विरघळेपर्यंत फक्त आपल्याला हे दूध जे आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त साखर विरघळेपर्यंत। जास्त गरम करण्याची काही गरज नाही, उकळी वगैरे येऊ द्यायची नाही दुधाला। याने शंकरपाळी ही अगदी खुसखुशीत होतात। आणि मी जे प्रमाण घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो शंकरपाळ्याचं प्रमाण आहे हे। तर आपण बघू शकता की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता हे मिश्रण आपण थंड करायला ठेवूया, एका परातमध्ये काढून घेऊया। आणि हे अगदी खूप थंड होऊ द्यायची गरज नाही आहे, पण जिथपर्यंत आपण याच्यात असं बोट ठेवू शकू एवढं थोडं कोमट होऊ द्यायचं आहे। आणि कुठलाही गोड पदार्थ करताना आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। तर त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते। आणि आता आपण हा आपला मैदा याच्यामध्ये जेवढा बसेल एवढा मैदा याच्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। थोडा थोडा करत टाकायचा आहे। आणि हे अगदी थंड होऊ द्यायचं गरज नाही, कारण की जर खूप थंड होऊ दिलं तर ते जे आपण तूप टाकलं आहे ते थिजून जाईल। त्याच्यामुळे आपल्याला जो गोळा आहे तो खूप कडक येईल आणि आपल्याला शंकरपाळी लाटताना थोडा त्रास होईल। अगदी आपल्याला असा घट्टसर भिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून जी आपली शंकरपाळी आहे ती खूप खुसखुशीत होतील। आणि जर असं तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे तर तुम्ही याला थोडंसं दुधाचा हात किंवा पाण्याचा हलवा देऊ शकता। बघू शकता तुम्ही की थोडा छान, आणि याच्यावर जे लेयर्स दिसत आहे याच्यावरूनच आपण समजू शकतो की याला किती लेयर्स आलेले आहेत। आता आपण लगेच याची शंकरपाळी करायला घेऊया। आपण त्यातला एक गोळा घेऊन इथे लाटायला घेऊया। जरी या गोळ्याला क्रॅक्स जात असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही, ते थोडं कडक असल्यामुळे जातात क्रॅक्स। आणि जी पोळी आहे ती आपल्याला थोडी जाडसरच लाटायची आहे। आपण याच्या साईडच्या कडा थोड्या काढून घेतल्या आहे आणि हा एकसारखा करून घेतला, तुम्ही बघू शकता। आता याची आपण शंकरपाळी आपल्याला ज्या आकारात हवी त्या आकारात आपण कापून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता जाडी एवढी ठेवलेली आहे मी। अगदी करायला सोपी पद्धत आणि कमी साहित्यामध्ये होतं। आता आपण असंच सर्व शंकरपाळी करून घेऊया। आता आपण ही जी शंकरपाळी आहे ती तेलामध्ये काढून घेऊया। तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता, तेल एकदम अगदी गरमही नाही आणि जास्त कोमटही नाही। तेल जर थंड राहिलं तरी शंकरपाळी वितळतात।
थोडा वेळ शंकरपाळ्यांना हलवू नये, तसंच राहू द्यायचं. आता आपण शंकरपाळ्यांना छान सोनेरी रंगावर तळून घेऊया. आता की आपली जी शंकरपाळी आहे ती किती छान सोनेरी रंगावर तळल्या गेली आहे. तर ही आपण काढून घेऊया. आणि ही शंकरपाळी तुम्ही बघू शकता की बिलकुल तेल पीत नाही. आता आपण अशाच प्रकारे आपली सर्व शंकरपाळी इथे तळून घेऊया. आणि शंकरपाळी तेलकट काहीच झाली नाही. बघू शकता तुम्ही की खूप छान आता सुरुवात होतो. यावर तुम्ही समजू शकता की आपली शंकरपाळी किती खुशखुशीत झाली. ही शंकरपाळी अतिशय सोपी पद्धत आहे करण्याची. तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला माझी कुठली रेसिपी बघायची आहे कमेंटवर सांगा.